325 गुणिले 4 या उदाहरणामध्ये 325 या 3 अंकी संख्येला आपण 24 या 2 अंकी संख्येने गुणणार आहोत. प्रथम हे उदाहरण आपण उभ्या मांडणीमध्ये मांडून घेतलेलं आहे. 3 शतक 2 दशक 5 एकक म्हणजे 325 गुणिले 2 दशक 4 एकक 24. हे उदाहरण सोडवताना प्रथम आपण 325 या संख्येला 4 ने गुणणार आहोत आणि हा गुणाकार आपण ह्या चौकटींमध्ये लिहिणार आहोत. आता 325 गुणिले 4 हा उदाहरण सोडवायचे आपल्याला. प्रथम 4 ने 5 एककाला आपण गुणणार आहोत. 4 पंचे 20. आता इथे 20 मध्ये 0 हा एकक आहे. हे 20 आहे, यामध्ये 0 हा एकक आहे आणि हे 2 जे आहेत हे 2 दशक आहेत, म्हणून ते इथे आपण हातच्याच्या घरामध्ये लिहिलेले आहेत. आता आपल्याला 4 एककांनी ह्या 2ला गुणायचं आहे, 2 दशकांना गुणायचं आहे. म्हणजेच आपण 4चा पाढा 2 पर्यंत म्हणणार. 4 एके 4, 4 दुणे 8. ह्या 8 मध्ये 4 दुणे 8 हे जे 8 आहेत, ह्या 8 मध्ये आपल्याला हा 2 जो हातचा आहे तो मिळवायचा आहे. 8 अधिक 2 किती आले? 10 आले. म्हणून ह्या 10 मधला हा जो एककाचा 0 आहे हा आपण उत्तराच्या घरात लिहिणार आणि हातच्यामध्ये हा जो एकक आहे तो या हातच्याच्या घरामध्ये लिहिणार. आता आपल्याला या 4 ने 3 ला गुणायचं आहे. 4 ने 3 ला गुणायचं आहे, म्हणजे 4चा पाढा 3 पर्यंत. 4 एके 4, 4 दुणे 8, 4 त्रिक 12. आता काय करणार आपण? 12 हे जे उत्तर आहे, या 12 मध्ये आपण हा जो एक हातचा आहे हा एक हातचा मिळवणार. 12 आणि 1 13 आले आणि हे 13 आपण इथे उत्तरामध्ये लिहिणार. आता इथे हातचा नाही धरणार कारण आपल्या इथे संख्या संपली, म्हणून हातचा मांडायचा नाही. म्हणजे 325 गुणिले 4 याचं उत्तर आलं 1300. आता 4 ने गुणून झालंय आपलं. 4 एककाने आपण गुणले. आता आपल्याला 2 दशकाने गुणायचं आहे. 325 गुणिले 2 दशक हा गुणाकार आपण इथे या चौकटीत मांडणार. 325 गुणिले 2 दशक, 2 दशक म्हणजेच 20. म्हणजे आपण 20 ने 325 ला गुणणार आहोत. आता हा गुणाकार करताना इथे 20 आहेत, म्हणजे 20वर 2वर एक 0 आहे. हा जो 0 आहे तो आधी आपण एककात मांडून घ्यायचा, कारण आपण गुणाकारात आधी जेवढे 0 असतील ते सगळे मांडून घेतो. मग इथे या गुणाकारात हा एकच 0 आहे, म्हणून हा आपण इथे एककाच्या घरामध्ये मांडून घेतला. आता आपल्याला 2 ने 5 ला गुणायचं आहे. या 2 ने 5 ला गुणायचं आहे, म्हणजे 2चा पाढा 5 पर्यंत. 2 पंचे 10. 10 मध्ये हा जो 0 आहे हा आपण इथे उत्तराच्या घरात लिहिणार आणि हा जो एक आहे हा एक आपण हातच्याच्या घरात लिहिणार. बरोबर? हे आपले ह्या गुणाकाराचा हातचा आहे. आता आपण दुसऱ्या गुणाकाराचा हातचा लिहितोय. हे नीट लक्षात ठेवायचं आहे. हां, 2 पंचे 10 म्हणून 0 हा एक इथे 0 इथे लिहिला आणि 1 हातच्याच्या घरात लिहिलेला आहे. आता आपल्याला या 2 ने 4 ला गुणायचं आहे, 2 ला गुणायचं आहे. 2 आणि 2 हा गुणाकार. 2 दुणे 4. बरोबर? 2 दुणे 4 आणि हा जो हातचा आहे हा हातचा या 4 मध्ये आपण मिळवणार. 2 दुणे 4 आणि हा अधिक 1 हातचा. 4 आणि 1 झाले 5. म्हणून हे जे 5 उत्तर आहे हे आपण ह्या
पुढच्या घरात लिहिणार, डावीकडच्या पुढच्या घरात लिहिणार. आता आपल्याला या 2ने 3ला गुणायचं आहे, म्हणजे 2चा पाढा 3 पर्यंत म्हणणार. बेके बे, बेदुणे 4, बेत्रिक 6. बरोबर, म्हणजेच गुणाकार पूर्ण झाला. इथे हातचा नाही आहे, त्याच्यामुळे मिळवण्याची गरज नाही आहे. आता आपलं उत्तर काय आलं? 325 गुणिले 20चं उत्तर आलं 6500. बरोबर आहे, 6500 हे आपलं उत्तर आलंय. आता आपल्याला हे जे आपण नेहमी बघतो, आपण नेहमी दोन्ही गुणाकारांची आपण काय करायची आहे? बेरीज करायची आहे. म्हणून आपण इथे या 1300 अधिक 6500 करणार आहोत. 0 अधिक 0 0, 0 अधिक 0 0, 3 अधिक 5 8 आणि 6 आणि 1 7. आपलं उत्तर आलंय 7800.